सावधान, नवीन इन्कम टॅक्स नियमामुळे तुमचा अधिकचा टॅक्स कापला जाणार। बँकेतून मोठी कॅश काढण्यापूर्वी या नवीन इन्कम टॅक्स नियमाबद्दल तुम्हाला माहितीच हवं। 1 कोटीची मर्यादा ओलांडताच आता तुमच्या खिशातून कापले जाणार लाखो रुपये। कसं काय ते सगळं आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण बिझनेस, टॅक्स, योजना आणि फायनान्स संबंधी महत्त्वाच्या विषयावर आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, जे तुम्ही मिस करायला नको इतकंच आम्हाला वाटतं। आणि हो, या व्हिडिओतील तिसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे, तोच तुमचे लाखो रुपये वाचू शकतात की बुडू शकतात हे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आपण सर्वांनी पैसे कमावले की त्यावर प्रामाणिकपणे टॅक्स भरतो, बरोबर? तो उरलेला आफ्टर टॅक्स पैसा आपण सुरक्षिततेसाठी बँकेत ठेवतो। पण कल्पना करा, तुम्हाला तुमच्याच खात्यातून पैसे काढायचे आहेत आणि बँक म्हणते यावर आम्ही टॅक्स कापणार। हे ऐकून कोणालाही संताप येईल, बरोबर? पण सरकार याला टॅक्स म्हणत नाही, याला TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हटलं जातं। कॅश विड्रॉवलवर TDS कापण्याचा हा नियम तसा नवीन नाही। 2019-20 पासून सेक्शन 194N अंतर्गत हा नियम लागू होता। पण इन्कम टॅक्स कायदा 1961 मधील नवीन बदलानुसार, जो एप्रिल 2026 पासून लागू झाला आहे, त्यात 2 अत्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत। हे बदल नक्की काय आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल हे आज आपण उदाहरणासह पाहूयात। जुना नियम काय होता तर जुन्या कायद्यानुसार 2 गट पाडण्यात आले होते। गट 1, ITR भरणारे। जर तुम्ही दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर तुम्हाला वर्षाला 1 कोटी रुपयांपर्यंत कॅश काढण्यावर कोणताही TDS लागत नव्हता। 1 कोटीच्या वर जितकी रक्कम काढाल त्यावर 2% TDS कापला जायचा। उदाहरण, समजा तुम्ही 1.5 कोटी रुपये काढले तर 1 कोटी वजा करून उरलेल्या 50 लाखांवर 2% म्हणजेच 1 लाख रुपये TDS कापला जायचा। आणि दुसरा गट म्हणजे जे लोक ITR भरत नाहीत अशा लोकांसाठी नियम कडक होते। 20 लाख ते 1 कोटी दरम्यानच्या रकमेवर 2% TDS कापला जायचा। उदाहरणार्थ 50 लाख काढले तर 1 लाख रुपये TDS भरावा लागायचा। दुसरीकडे 1 कोटीच्या वर रक्कम गेली तर थेट 5% TDS कापला जायचा। उदाहरणार्थ 1.5 कोटी काढले तर तब्बल 7.5 लाख रुपये TDS कापला जायचा। हे नियम IT ऍक्ट 1961 नुसार होते। मात्र नवीन कायद्यात सरकारने एक बदल केला आहे, ज्याला युनिफाईड लिमिट म्हणत आहेत। ITR भरणारे आणि न भरणारे असा भेदभाव आता संपवण्यात आला आहे। सर्वांसाठी एकच मर्यादा, 1 कोटी रुपये। 1 कोटी रुपयांपर्यंत रोख रक्कम काढली तर नो TDS। 1 कोटीच्या वर रक्कम गेली तर 2% TDS। उदाहरणार्थ 75 लाख रुपये काढले तर त्यावर 0% TDS। तुम्हाला 75 लाख रुपयेच मिळणार। पण 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्यावर 2% TDS कापला जाणार। समजा 1.5 कोटी रुपये काढले तर त्यावर 2% TDS लागून 3 लाख रुपये कापले जाणार। म्हणजे तुम्हाला 1 कोटी 47 लाख रुपये मिळणार। बँकांसाठी हे चांगलं आहे का तर हो, कारण त्यांना आता ग्राहकाने गेल्या 3 वर्षात ITR भरला की नाही हे तपासावं लागणार नाही। कंप्लायन्स सोपं झालं। पण सर्वसामान्यांसाठी खरोखर आनंदाची बातमी आहे का? वरवर पाहता हो वाटतं, पण यात एक खूप मोठी बॅड न्यूज लपलेली आहे, ती आपण पुढे पाहणार आहोत। आता पाहूयात तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, टॅक्स कॅल्क्युलेशनची बदललेली पद्धत। मित्रांनो, आता लक्ष द्या, हाच तो भाग आहे जिथे तुमचे लाखो रुपये वाचू शकतात किंवा बुडू शकतात। जुना कायदा TDS फक्त एक्सेस अमाऊंट म्हणजेच मर्यादेच्या वर गेलेल्या रकमेवर कापला जायचा। उदाहरणार्थ मर्यादा 1 कोटी, तुम्ही 1 कोटी 5 लाख काढले तर TDS फक्त वरच्या 5 लाखांवर। नवीन कायदा, जर तुमच्या एकूण विड्रॉलने 1 कोटीची मर्यादा ओलांडली तर TDS संपूर्ण रकमेवर कापला जाईल। याचं उदाहरण आपण बोर्डवर पाहूयात। समजा तुम्ही व्यवसायासाठी किंवा घरातील लग्नासाठी 2026 सालात खालीलप्रमाणे पैसे काढले तर काय होतंय बघूयात। 15 एप्रिलला तुम्ही 20 लाख रुपये काढले तर त्यावर तुम्हाला 0% TDS म्हणजे नो TDS, ओके। त्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही 4 जूनला 60 लाख रुपये काढले, त्यावर पण नो TDS। एकूण रक्कम झाली 80 लाख रुपये, ठीक आहे। आता तुम्ही 16 ऑगस्टला 20 लाख रुपये काढले, त्यावर पण नो TDS, कारण अमाऊंट झाले 1 कोटी रुपये, बरोबर। आता बघूया 4 ऑक्टोबरला तुम्ही चौथ्यांदा 5 लाख रुपये काढले। आता इथे एक गंमत आहे, आता तुमची एकूण टोटल रक्कम झाली आहे 1 कोटी 5 लाख रुपये, ठीक आहे। तर आता जर जुना नियम असता तर तुमच्या 1 कोटीच्या वर गेलेल्या 5 लाख रुपयांवर 2% TDS म्हणजे 5 लाखांवर 2% TDS म्हणजे 10,000 रुपये TDS कापला गेला असता। तुमच्या हातात रक्कम आली असती 4,90,000 रुपये। पण नवा नियम जरा वेगळा आहे।
जसे तुम्ही 1.5 कोटींवर पोहोचलात, बँक आता पूर्ण 1.5 कोटी रुपयांवर 2% TDS कापणार. 1,05,00,000चा 2% टॅक्स होतो 2,10,000 रुपये. तुम्ही काढायला गेला होता फक्त 5 लाख रुपये, पण त्यातून 2,10,000 रुपये कापले जातील आणि तुमच्या हातात पडतील फक्त 2,90,000 रुपये. विचार करा, जिथे फक्त 10,000 रुपये कापले जाणार होते तिथे आता 2,10,000 रुपये कापले जातात. ही आहे या नवीन कायद्यातील सर्वात मोठी बॅड न्यूज. समजला का फरक? आता बघूया रोख रक्कम काढण्यावर TDS. नवीन बदल आणि नियम. जेव्हा आपण पैसे कमावतो आणि बँकेतून काढतो तेव्हा सरकार त्यावर कर लावतं, म्हणजेच टॅक्स लावतं. आता हा फोटो बघा, यात 2 प्रकारच्या टॅक्स लॉजिकची तुलना केली आहे. एक, उत्पन्नावर लागणारा टॅक्स. हे स्टँडर्ड TDSचं लॉजिक आहे. ठीक आहे, हे सामान्यतः आपण जेव्हा पगार किंवा फी घेतो तेव्हा लागू होतो. पैसे देणारा कोण? तुमचा मालक किंवा ग्राहक. तोच टॅक्स कापून घेतो. हे उत्पन्न आहे का? हो, हे तुमचं नवीन उत्पन्न आहे. हिशोब कसा होतो याची नोंद तुमच्या खात्यात उत्पन्न म्हणून केली जाते. सरकारचा हेतू काय? तर जिथे उत्पन्न तयार होतंय तिथेच टॅक्स गोळा करणे. दुसरं, स्वतःचे पैसे काढण्यावर लागणारा टॅक्स. सेक्शन 194N चं हे लॉजिक आहे. हा नियम तेव्हा लागू होतो जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढता. पैसे देणारा कोण? बँक. पण बँक ही तुमच्या उत्पन्नाचा स्रोत नाही, कारण ते तुमचेच आधीचे जमा केलेले पैसे आहेत. हे उत्पन्न आहे का? नाही, हे तुमचेच पैसे आहेत जे तुम्ही बँकेतून हातात घेत आहात. हिशोब कसा होतो याला कॉन्ट्रा एंट्री म्हणतात. म्हणजे बँकेतील शिल्लक कमी झाली आणि हातातील रोख रक्कम वाढली. सरकारचा हेतू टॅक्स गोळा करणे हा मुख्य उद्देश नसून मोठ्या रोख व्यवहारांवर लक्ष ठेवणे हा मुख्य उद्देश आहे. आता बघूया महत्त्वाचे बदल आणि परिणाम. SFT म्हणजेच स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. 10 लाखांच्या वरील मोठ्या व्यवहारांची माहिती बँका आधीच सरकारला देत असतात. मित्रांनो, 1 एप्रिल पासून झालेला मोठा बदल. जर तुम्ही एका वर्षात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त, उदाहरणार्थ 1 कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम काढली तर आता संपूर्ण रकमेवर अधिक कडक पद्धतीने TDS कापला जाईल. केवळ मर्यादेच्या वरच्या रकमेवर नाही तर संपूर्ण रकमेवर याचा परिणाम होऊ शकतो. TDS विरुद्ध SFT. व्यवहारांवर लक्ष ठेवण्याच्या 2 पद्धती. सेक्शन 194N रोख पैसे काढण्यावर TDS. जेव्हा तुम्ही बँकेतून मोठी रक्कम काढता तेव्हा काय होतं? नियम. आता TDS केवळ मर्यादेच्या वरच्या रकमेवर नाही तर संपूर्ण रकमेवर मोजला जातो. TDS दर सामान्यतः 2% टॅक्स कापला जातो आणि तो सरकारी खजिन्यात जमा होतो. फायदा काय? तर हा कापलेला टॅक्स वाया जात नाही. तुम्ही जेव्हा तुमचा ITR भरता तेव्हा तुम्हाला याचे टॅक्स क्रेडिट मिळते, म्हणजेच तो टॅक्स म्हणून वळता केला जातो. आता बघूया SFT. हे माहिती गोळा करण्याचं काम करतं. कॅश डिपॉझिट. जर तुम्ही तुमच्या खात्यात 10 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली तर बँक त्याची माहिती ऑटोमॅटिक सरकारला देते. हे कसं काम करतं? तर तुमच्या खात्याचा तपशील आणि व्यवहाराची रक्कम फ्लॅग केली जाते आणि त्याचा एक रिपोर्ट तयार होतो. महत्त्वाचा फरक काय? तर SFT मध्ये कोणताही टॅक्स कापला जात नाही. हे फक्त माहिती विश्लेषणासाठी वापरलं जातं. आता आपण लॉजिक वर्सेस रियालिटी बघूया. सेक्शन 194 चा भाग असा प्रश्न उपस्थित करतो की जर 10 लाखांवरील माहिती आधीच SFT द्वारे सरकारला मिळते तर रोख रक्कम काढण्यावर TDS लावण्याची गरज का आहे? दुसरीकडे SFTचं वास्तव्य. TDS मुळे सरकारकडे आगाऊ टॅक्स जमा होतो आणि व्यक्तीला ITR भरण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तर SFT फक्त माहिती देण्याचं साधन आहे. थोडक्यात काय? तर सेक्शन 194N TDS पैसे काढताना प्रत्यक्ष पैसे कापले जातात. SFT 10 लाखांच्या वर पैसे भरताना किंवा काढताना फक्त व्यवहारांची माहिती सरकारला कळवली जाते, पैसे कापले जात नाहीत. रोख पैसे काढण्यावरील TDS. 1 एप्रिल पासूनचा मोठा बदल. जुना नियम वर्सेस नवीन नियम. इथं सरकारने टॅक्स मोजण्याची पद्धत कशी बदलली आहे ते दिलं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 कोटी 10 लाख रुपये काढले तर आता पूर्ण 1.1 कोटीवर TDS लागेल, फक्त जास्तीच्या 10 लाखांवर नाही. हा खूपच मोठा आर्थिक फटका असू शकतो. कोणाला काळजी घेण्याची गरज आहे? हे नियम प्रामुख्याने खालील लोकांसाठी कडक आहेत. नियमित रोख काढणारे, जे करदाते वारंवार बँकेतून रोख रक्कम काढतात त्यांच्यासाठी. रोख आधारित व्यवसाय, असे व्यवसाय ज्यांचे रोजचे व्यवहार मोठ्या प्रमाणात रोखीत चालतात. 1 कोटींची मर्यादा ओलांडणारे, ज्यांचे वार्षिक रोख विड्रॉवल 1 कोटींच्या वर जाते. आता पुढचा मुद्दा बघूयात. मित्रांनो, अनेकांच्या मनात आता असा प्रश्न येईल की माझ्याकडे 3 बँकांमध्ये खाते आहेत, मी प्रत्येक बँकेतून 95 लाख रुपये काढले तर चालेल का? तर उत्तर आहे नाही. नवीन कायद्यानुसार पॅन नंबरच्या आधारावर सर्व बँकांमधील विड्रॉवल एकत्र गृहीत धरले जातात. म्हणजेच तुम्ही कोणत्याही बँकेतून पैसे काढा, वर्षाच्या शेवटी तुमच्या एकूण विड्रॉवलचा हिशोब होतो. एकच पॅन, एकच मर्यादा. आता अनेकांना असाही प्रश्न पडेल की TDS कापला म्हणजे पैसे गेले का? इथे खूप मोठा गैरसमज होतो. अनेक जण म्हणतात की पैसे कायमचे गेले, पण मित्रांनो, TDS म्हणजे फायनल टॅक्स नाही.
TDS हा एक प्रकारचा आगाऊ कर संकलन आहे. म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही ITR भराल तेव्हा हा कापलेला TDS तुमच्या एकूण टॅक्स लायबिलिटीमधून वजा होईल. जर तुमची टॅक्स लायबिलिटी कमी असेल तर सरकार रिफंड देईल. पण आणि हे महत्त्वाचं आहे, ITR भरेपर्यंत ते पैसे सरकारकडे अडकलेले असतात. एखाद्या छोट्या व्यापारासाठी ज्याला त्या रकमेची तात्काळ गरज आहे हे कठीण ठरू शकतं. आता काही जण असेही म्हणतील, पण सरकार असं का करतंय? तर TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, म्हणजे जिथे उत्पन्न निर्माण होते तिथेच कर कापणं. पण बँक विड्रॉवल हे उत्पन्न आहे का? मुळीच नाही. तुम्ही आधीच टॅक्स भरलेला पैसा बँकेत ठेवता आणि तोच काढताना पुन्हा कपात. हे लॉजिकला धरून वाटत नाही. सरकारचं म्हणणं आहे की कॅश इकॉनॉमी ट्रॅक करायची आहे, पण SFT सारख्या रिपोर्टिंग यंत्रणा अजून सक्षम केल्या नाहीत. त्या सुधारण्याऐवजी सामान्यांवर TDS लादणे हे विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांसाठी आणि लग्न कार्य असलेल्या कुटुंबांसाठी त्रासदायक ठरतं. आता लगेच बघूयात तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे. विड्रॉवलचा हिशोब ठेवा. वर्षभरात तुमची एकूण कॅश काढण्याची रक्कम किती होत आहे त्यावर बारीक नजर ठेवा. 2. डिजिटल पेमेंट वापरा. शक्य असेल तिथे UPI, NEFT, RTGS, चेक वापरा. यावर कोणताही TDS नाही. 3. 1 कोटी जवळ पोहोचत असाल तर थांबा. जर तुम्ही जवळजवळ 1 कोटींपर्यंत पोहोचला असाल तर उर्वरित रक्कम पुढच्या आर्थिक वर्षात काढणं शक्य आहे का हे एकदा विचारात घ्या. 4. ITR वेळेवर भरा. TDS कापला गेला तर रिफंड मिळवण्यासाठी ITR वेळेत भरणं अत्यंत आवश्यक आहे. 5. CAचा सल्ला घ्या. तुमचे व्यावसायिक व्यवहार मोठे असतील तर एखाद्या चांगल्या चार्टर्ड अकाउंटंटशी बसून वर्षाचं नियोजन करा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 1 कोटीच्या वर गेल्यावर संपूर्ण रकमेवर टॅक्स लावणं योग्य आहे का? की सरकारने फक्त ॲक्सेस अमाऊंटवरच टॅक्स लावायला हवा होता? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण अनेकांना संपूर्ण रकमेवर TDS या नवीन पद्धतीबद्दल अजूनही माहिती नाहीये. तुमचा एक शेअर कोणाचे तरी लाखो रुपये वाचू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच फायनान्शियल अपडेटसाठी बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.